सांग कुठे जायचं. हॅलो दोस्तो, वी आर हेडिंग टुवर्ड्स इमॅजिका. तर नमस्कार मंडळी, मी आपल्याच विदर्भाची अन्नपूर्णा. पूनमनं तुम्हाला सांगितलंच की आम्ही आज चाललो इमॅजिका. सगळ्यात पहिले आम्ही केला नाश्ता होता 2 प्लेट भेळ, मस्तपैकी खाल्ली. आणि माया पोराले तिखट जमत नसल्यामुळे त्याच्यासाठी घेतले मी केळीचे साधे चिप्स. आणि मग डायरेक्ट पोचलो खोपोलीत. तिथे गेल्यावर सगळ्यात पहिले आम्ही आमची कार पार्क केली आणि ही पकडली बसमध्ये बसलो आणि मग या भाऊंनी आम्हाला सोडले मेन ठिकाणी. ऊन तर लय होतं, पण तरी आम्हाला आमची शेकून घ्यायची होती. आम्ही गेलो. मग हे दोघं लागले लाईनमध्ये आणि येणं काढले तिकीट काढल्यावर तर सगळेच एंट्री भेटते आणि मग आम्हालाही भेटली. तर चला तुम्हाला पूनम दाखवते की इकडे आतमध्ये काय काय आहे. मग स्विमिंग कॉस्ट्यूम घालून आम्ही केली पाण्यात एंट्री. हा आहे तिचा नजारा. तर सोमवार होता, सोमवार दिवशी जास्त गर्दी नसते, म्हणूनच आम्ही सोमवार सिलेक्ट केला आणि त्याच दिवशी गेलो. कारण मग ते स्लाईड करण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागते, ते खालून वर येईपर्यंत पार तिथं गर्दी होते, त्यामुळे आम्ही सोमवारीच गेलो. मायापोराचं आणि या वॉटर पार्कचं कधीच जमलं नाही, पण घरच्या बाथरूममध्ये 2-4 बकेटीत पाणी भरून 2 तास खेळते, पण इथं नाही. हा वॉटर पार्कमध्ये आल्यावर फक्त गाड्या घोड्या घेऊन येते घरून, त्यातच आपला मस्त खेळत असते आणि बसला असते एका ठिकाणी. या दोघांचा तर काही विषयच नाही, तुम्ही मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, फुल एन्जॉय करतात, पण चांगला आहे. पूनमले या स्लाईडवर लय भेव लागलं होतं, पण तरी तिनं केली आणि आडवी तिडवीच पडली बाई. आणि सगळ्यात सोपी तर हेच स्लाईड होती. मग येणं अजून एक केली, यायची लय मजा येत होती. आम्ही अल्टरनेट आमच्या पोराला पाहत होतो, एक जण म्हणजे हेही दोघं पाहत होते, आम्ही पाहत होतो, मजा आली खूप. मेन ज्या मोठमोठ्या स्लाईड होत्या त्या तर मी तुम्हाला दाखवल्याच नाही, कारण एक जण आमच्या पोराजवळ बसत होतं मोबाईल वगैरे सगळं घेऊन, आणि तिथं अलाउ नव्हते फोन वगैरे नेणं, तर त्यामुळे ते काही दाखवू शकले नाही, पण त्या एकदम जबरदस्त होत्या. मग तिथं होतं रेन डान्समध्ये गाणे चालू होते आणि आमचं इकडं डान्स करणं चालू होतं, यायचा कपल डान्स आणि आमचा गणपती डान्स. मग आमच्या दोघीत लागली कॉम्पिटिशन वगैरे काही नाही, आपलं टाईमपास चालू होता. मग इकडे वेवपूलचा टाईम झाला आणि आम्ही इकडे आलो. आता तुम्ही पाहिलंच असन का एवढ्या लहानशा पुलासाठी या लोकांनी लाईफ जॅकेट दिलेले आहे, पण मोठमोठ्या बीचवर पण आजकाल लाईफ जॅकेट भेटत नाही आणि लोकांचे जीव जाते. काय म्हणावं याला, काय माहीत कधी सुधरण आता आपल्या भारतातले लोक. असो, तुम्हाला मी आता फक्त एक ओव्हरव्ह्यू दाखवते स्लाईडचा. ते बघा, तिकडे खूप मोठमोठ्या स्लाईड होत्या आणि रांगा पण होत्या. सोमवार असूनही गर्दी तेवढीच होती, म्हणजे संडेला सॅटर्डेला वगैरे फारच असते, त्या मानानं कमीच होती, पण तरी होती. आमची मस्ती करून झाली, मग आम्ही चेंज केलं आणि निघालो घराकडे. हा आमच्या ट्रिपचा सगळ्यात शेवटचा दिवस होता. मग हे जाणार होते मुंबईला आणि आम्ही येणार होतो पुण्याला परत येताना अजून तेच एसटीत बसलो आणि निघालो. हाताची बँड वगैरे आम्ही खाली आल्यावर काढले. असा झाला आमचा 3 दिवसाचा छोटासा टूर. मग या दोघांना आम्ही स्टेशनवर सोडून दिलं आणि आम्ही निघालो आमच्या घराकडे. मग कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.